हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज सेकंड टेस्ट तिसरा दिवस. इंग्लंडची पहिली इनिंग संपलेली आहे आणि इंग्लंड 407 रन 407 रन्सवर ऑल आउट झालेली आहे आणि इंडियाला एक जबरदस्त लीड मिळालेली आहे. 180 रन्सची लीड आता इंडियाला मिळालेली आहे. या मॅचमध्ये बुमराह नव्हता आणि बुमराह नसताना इंडियाच्या बॉलिंगचं काय होईल असं सगळ्यांना वाटत होतं. मोहम्मद सिराज आणि आकाशदीप या दोघांनी जबरदस्त बॉलिंग केलेली आहे. डीएसपी सिराज, मियाबाई सिराजने आज 6 विकेट्स घेतल्या. ही त्याची टेस्ट मधली बेस्ट बॉलिंग फिगर ठरली आणि त्याच्यासोबत आकाशदीपने सुद्धा आज 4 विकेट्स घेतल्या. या दोघांनी मिळून आज 10 विकेट्स घेतलेल्या आहेत इंग्लंडच्या. खरं तर इंडियाला अजून मोठी लीड मिळाली असती, पण इंग्लंडकडून हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या दोघांनी सेंचुरी केली. हॅरी ब्रूकने 158 रन्स केले आणि जेमी स्मिथने 184 रन्स केले. जेमी स्मिथ 184 वर नॉट आउट राहिला. हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या दोघांनी 300 रनची पार्टनरशिप केली. त्यांच्या या पार्टनरशिपमुळे इंग्लंड 407 रन करू शकले. नाहीतर आजचा दिवस जेव्हा सुरू झाला तेव्हा जो रूट आणि हॅरी ब्रूक खेळत होते, पण जो रूट लगेच आउट झाला. त्याची विकेट सिराजने घेतली. त्याच्या दुसऱ्याच बॉलवर बेन स्टोक सुद्धा 0वर, गोल्डन डक होतं त्याचं, 0वर आउट झाला तो. त्याची विकेट सिराजने लगेच घेतली. इंग्लंडच्या 85 रनवर 85 रन्सवर 5 विकेट पडल्या होत्या आणि तेव्हाच वाटत होतं इंग्लंड पूर्णपणे मॅचमधून गेली. आता एक खूप मोठी लीड इंडियाला मिळणार. पण त्याच्यानंतर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या दोघांनी एक जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. मान्य करावं लागेल की इंडियाला त्यांनी बराच वेळ ताणलं. म्हणजे दोघांनी खरंच खूप मारलं होतं. त्यांचा स्ट्राईक रेट जवळपास 100चा स्ट्राईक रेट होता. शेवटी जेव्हा 80 ओव्हर संपल्या, नवीन बॉल आला, तेव्हा आकाशदीपने हॅरी ब्रूकची विकेट घेतली. 158 वर तो आउट झाला. जेव्हा हॅरी ब्रूक आउट झाला तेव्हा इंग्लंडचा स्कोर 387 झाला होता. एकदा की हॅरी ब्रूक आउट झाला त्याच्यानंतर मग सिराज आणि आकाशदीप यांनी इंग्लंडची टेल होती, लोअर ऑर्डर होती, त्यांना रन्स करू दिले नाही. त्यांच्या लवकर विकेट घेतली आणि शेवटी 407 रन्सवर इंग्लंड ऑल आउट झाली.